आपल्याला वाटतं देव खूप दूर आहे, पण गुरुसाहेब इथे खात्री देत आहेत. अगदी. तो अगदी जवळ आहे. मग जर तो इतका जवळ आहे तर त्याच्या स्मरणाने दुःख का नाही जाणार हा विचार करायला हवा. म्हणजे दुःखाच्या वेळी बाहेर कुठेतरी आधार शोधण्यापेक्षा आत पाहणं, त्याचं स्मरण करणं हाच उपाय आहे असं म्हणायचंय का? हो, तसंच दिसतंय. सिमरण म्हणजे स्मरण ही फक्त एक क्रिया नाहीये. अच्छा. ती एक काय म्हणतात त्याला परमात्म्याशी जोडलं जाण्याची प्रक्रिया आहे. त्याच्या जवळ असल्याची अनुभूती आहे आणि त्यातच दुःख निवारण्याची शक्ती आहे. आणि मग दुसरा श्लोक येतो जो आपल्याला मिळालेल्या देणग्यांची आठवण करून देतो, जसं की हे सुंदर शरीर. बरोबर. जिसू प्रसादी रंगरस भोग, म्हणजे ज्याच्या कृपेने आपण जीवनातले रंग रस भोग अनुभवतो. हो. आणि निर्मल देह सुदेही, ही निर्मळ सुंदर देह ज्याने दिली आहे. त्या परमात्म्याशी नेहू लगावहो.